नमस्कार मित्रांनो, मी आज घेऊन आले एक छानशी बोधकथा, सिंह आणि उंदीर. जर तुम्हाला अशा गोष्टी आवडत असतील तर कृपया आमच्या कुक्कूज मॉम चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. एका घनदाट जंगलात एक बलाढ्य सिंह एका झाडाखाली निवांत झोपलेला होता. सूर्य मावळतीकडे झुकला होता. झाडांमधून येणाऱ्या थंडगार झुळकीने झोप अजूनच गाढ झाली होती. तेवढ्यात एक छोटासा उंदीर आनंदाने खेळत धावत तिथून गेला. तो इतका मजेत होता की त्याला कळलंच नाही की तो सिंहाच्या अंगावर चढलाय. सिंह हल्ला, गुरगुरला आणि एकदम जागा झाला. अरे कोण आहे रे हा? माझ्या अंगावर चढतोस? तुला काही अक्कल आहे का? माझी झोपमोड करतोस? आता तुला मी जिवंत सोडणार नाही. सिंहाने रागाने आपला मोठा पंजा उचलला आणि उंदराला पकडलं. उंदीर आपला घाबरत हात जोडत सिंहाला म्हणाला, महाराज, कृपा करा. मी लहान आहे, दुबळा आहे, पण माझं मन साफ आहे महाराज. माझ्याकडून तुम्हाला त्रास व्हावा असं स्वप्नात सुद्धा नव्हतं माझ्या. चुकून झालं महाराज. एक दिवस मी नक्की तुमच्या उपयोगात पडेल. शपथ, ही शपथ. सिंह हसत म्हणाला, तू माझ्या उपयोगी पडशील? लहानग्या उंदरा, तू फार मजा करतोस. पण बरं, आज मी मूड मध्ये आहे. चल जा, जिवंत रहा. सिंहाने त्याला सोडलं. उंदीर आनंदाने पळून गेला. काही दिवस गेले. एके दिवशी सिंह नेहमीसारखाच जंगलात फिरत होता. तेव्हा अचानक जमिनीवर ठेवलेलं शिकाऱ्याचं मोठं जाळं त्याच्या लक्षात आलं नाही आणि काही क्षणातच सिंह त्या जाळ्यात अडकला. सिंह घाबरून म्हणाला, कोणीतरी मदत करा, मी अडलो आहे. वाचवा, वाचवा. सिंहाची ताकद इतकी होती की त्यानं जाळं हलवलं, पण तो सुटू शकला नाही. तेवढ्यात दुरून एक ओळखीचा आवाज ऐकू आला. टुंग टुंग उंदीर धावत आला. महाराज, काय झालं? तुम्ही अडकलात का? सिंह लाजत म्हणाला. हो, मी या जाळ्यात अडकलोय. खूप प्रयत्न केला पण काही उपयोग नाही. काही काळजी करू नका, आता माझी पाळी आहे. उंदीर त्याच्या छोट्या दातांनी जाळं कुरतडायला लागतो. हळूहळू धागे सैल होतात. जाळं फाटतं आणि काही वेळातच सिंह मोकळा होतो. सिंह त्याला म्हणतो, अरे वा, तू खरंच मला वाचवलंस. मी चुकीचा होतो. तू जरी लहान असलास तरी तुझं मन आणि धैर्य खूप मोठं आहे. उंदीर सिंहाला म्हणाला, महाराज, त्या दिवशी जर तुम्ही मला क्षमा केली नसती तर आज मी इथे नसतो. मदतीला मोठेपणा लागत नाही, फक्त मन लागतं. तर मित्रांनो, पाहिलंत ना, छोटा असो की मोठा, प्रत्येक जण उपयुक्त असतो. अशाच मनोरंजक आणि शिकवण देणाऱ्या गोष्टी तुम्हाला आवडत असतील तर कुक्कूज मॉम चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या गोष्टींसाठी तयार रहा. धन्यवाद.